नमस्कार. ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये लोकरीचे विणकाम पाहणार आहोत. आपण लोकरीचे विणकाम पाहत आहोत. त्यामध्ये आपण जे लोकरीचे विणकाम करताना जे बेसिक टाके असतात, साखळी टाका, खांबाचे प्रकार हे आपण पाहत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण खांब कसा घालायचा हे पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुका खांब म्हणजेच बंद खांब कसा घालायचा हे पाहिलेले आहेत. हे जे बेसिक टाके असतात याचा जर तुम्ही जास्तीत जास्त सराव केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे विणकाम अगदी पहिल्या प्रयत्नात येणार आहे. कोणत्याही प्रकारची डिझाईन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. तुम्हाला जर हे पूर्ण टाके शिकायचे असतील तर आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते शिकू शकता. त्यामध्ये जरी तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये मला तसे विचारू शकता. इथे आपण साधी लोकर घेतलेले आहे. लोकरीचे दोन प्रकार आहेत. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, एक साधी लोकर आणि एक चमकीची लोकर. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर अशी साधी लोकर घेतली तर तुम्हाला विणकाम करायला सोपे जाणार आहेत. बेसिक जे टाके घालायचे ते घालण्यासाठी सोपे जाणार आहे. आणि जसा जसा तुमचा सराव होत गेला तसं तसं तुम्ही चमकीची लोकर वापरून एखादा ताटावरचा रुमाल किंवा तोरण बनवू शकता. पण सुरुवातीला टाके शिकण्यासाठी अशी साधीच लोकर घ्यायची आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. अंगठ्याच्या शेजारच्या बोटावर अशी लोकर गुंडाळून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण साखळी टाका घालणार आहोत. साखळी टाका कसा घालायचा हे सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तरी सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता. एक छोटंसं हुक तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला. इथे आपली सुई जाईल इतके आपण छोटे हुक तयार केलेले आहे. सुरुवातीला आपण अंदाजे 20 ते 25 साखळ्या इथे आपण घालून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये अगदी मी तुम्हाला सावकाश कसे टाके घालायचे दाखवत आहे, तरी तुम्हाला जर माझ्याबरोबरच जर विणकाम करायचे असेल तर थोडासा व्हिडिओचा स्पीड कमी करून तुम्ही ते पाहू शकता व माझ्याबरोबर विणकाम करू शकता. हे पाहिजे ते आपण साखळी टाका घातलेला आहे. आता शेजारच्या जी साखळी असते त्यातून आपण ती सुई बाहेर काढून घ्यायची आहे. सुईवर एक वेढा घेतलेला आहे लोकरीचा. त्याच्यानंतर शेजारच्या साखळीमधून सुई बाहेर काढलेली. पुन्हा एकदा लोकरीचा वेढा घेऊन सुरुवातीच्या 2 मधून त्याच्यानंतर पुढच्या 2 मधून अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणखी एकदा पहा, लोकरीचा वेढा सुईवर घ्यायचा आहे. शेजारच्या साखळीमधून सुई बाहेर काढून एक लोकरीचा वेढा घेऊन त्यातूनच सुई बाहेर काढून घ्यायची आहे. सुईवर लोकरीचे 3 वेढे होतात, तर सुरुवातीच्या 2 मधून अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीने लोकर सुईमध्ये अडकवायची आहे आणि सुरुवातीच्या 2 मधून आणि नंतर 2 मधून अशी सुई दोनदा बाहेर काढायची आहे. हा आपला पूर्ण खांब आहे. पहिल्या प्रयत्नात तुम्हाला हा टाका घालता येणार आहे. अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. साखळी टाका व खांबाचे 1-2-3 प्रकार आपण इथे शिकत आहोत. तर हेच टाके पूर्ण विणकाम करताना वापरत असते. कोणत्याही प्रकारचे विणकाम करताना फक्त विणकामाचा टाका थोडासा खांबाचा प्रकार वेगळा असतो. काही विणकाममध्ये बंद टाका असतो, त्याच्यानंतर पूर्ण असे टाके थोडेसे वेगळे असतात. पण हे जर टाके तुम्ही सुरुवातीला संपूर्ण हे जर टाके व्यवस्थित शिकले तर तुम्हाला एखादी डिझाईन जरी बघितली तरी ती तुम्हाला अगदी पहिल्या प्रयत्नात करता येणार आहे. त्याच्यासाठी ह्या जे बेसिक टाके असतात याचा सराव जास्त करायचा आहे. सुईवर लोकरीचा एक वेढा घ्यायचा आहे. साखळीमधून सुई बाहेर काढून पुन्हा एकदा सुई बाहेर काढायची आहे. सुरुवातीच्या 2 मधून त्यानंतर पुढच्या 2 मधून अशी दोनदा सुई बाहेर काढायची आहे. एक आपला खांब तयार होतो. हा आहे आपला पूर्ण खांब.
इथे आपण अंदाजे साखळ्या घेतल्या होत्या, पण तुम्ही शक्यतो साखळ्या मोजून घेण्याची सवय ठेवा, म्हणजे जितक्या साखळ्या आहेत तितकेच आपले खांब आलेत का हे आपल्या लक्षात येते. म्हणजे पुढे जर डिझाईन करायची असेल तर आपल्याला ती आपली डिझाईन चुकत नाही व आपल्याला सराव पण तसाच सवय पण आपली तशीच लागून जाते की जितक्या साखळ्या आहेत तितक्याशी मोजायची. पुढे जर आपण डिझाईन करत गेलो तर ते मोजूनच आपल्याला करायचे असते. जितक्या साखळ्या तितके खांब असे आपल्याला मोजायचे असते. त्याच्यामुळे सुरुवातीला सवय लावून ठेवा की आपण कोणतेही डिझाईन करताना किंवा साखळी घालताना त्या साखळ्या करतच मोजायच्या आहेत, म्हणजे आपली डिझाईन चुकत नाही. इतके आपल्या साखळ्या राहिलेल्या आहेत, तिथे आपण आता खांब घालून घेणार आहोत. सुरुवातीच्या 2 मधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे पासा लोकरीचा वेढा सुईवर घ्यायचा आहे, टोकामध्ये ती अडकून सुरुवातीच्या 2 मधून त्याच्यानंतर पुढच्या 2 मधून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हा आपला शेवटचा खांब होता. हे तुम्ही पाहू शकता अगदी आपले एकसारखे असे खांब आलेले आहेत आणि आपण जितक्या साखळ्या घातलेल्या आहेत तितकेच इथे आपण खांब घातलेले आहेत. एकही आपली साखळी राहिलेली नाही. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खांब घालण्याचा सराव करायचा आहे. अगदी एकसारखे आपले खांब आलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने सावकाश मी ते तुम्हाला दाखवलेले आहे. तरी तुम्हाला माझ्याबरोबरच जर विणकामाचा सराव करायचा असेल तर व्हिडिओचा थोडा स्पीड कमी करून ते तुम्ही करू शकता. साध्या लोकरने आपण हे विणकाम केलेले आहे. तुम्ही सुद्धा सुरुवातीला साधीच लोकर वापरायची आहे आणि जसा सराव होत जाईल तसं तुम्हाला जर डिझाईन करायची असेल तर तुम्ही चमकीची लोकर वापरून विणकाम करू शकता. पण सुरुवातीला साधी लोकरच वापरली तर तुम्हाला सराव करायला सोपे जाणार आहे. यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.